मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत काल होते 22 मे आणि कालपासून वितरण सुरू झालेलं होतं. खूप साऱ्या महिलांना हप्ते आले आहेत, काही महिलांना हप्ते नाही आले. त्यांची कमेंट येत होती की आम्हाला हप्ते मिळालेले नाही आहेत. तर आता हप्ते नाही मिळालेले आहेत तर काय करावं आणि ते केल्याने नक्कीच तुमच्या खात्यामध्ये हप्ता जमा होईल. तर लाडक्या बहिणींनो, ज्या ज्या महिलांना हप्ते नाही आले त्यांनी ह्या गोष्टी करायच्या आहेत. आता आपण सविस्तर सर्व माहिती जाणून घेऊया. त्या अगोदर मराठी या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि काही प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये ती कमेंट करून तुम्ही विचारू शकता. तर ज्या महिलांना हप्ते आलेले नाहीत त्या महिलांनी फॉर्म स्टेटस चेक करायचं आहे. तिथे रिमार्क दिलेला असेल, त्या रिमार्कमध्ये तुमचा हप्ता का बंद केला त्याचं कारण दिलेलं आहे. अगर तिथं तसं काहीच नसेल तर तुम्ही पात्र आहात, काळजी करायची गरज नाही. त्यानंतर आधार स्टेटस चेक करायचं आहे. तिथे ॲक्टिव्ह असायला पाहिजे किंवा इनेबल असायला पाहिजे. या दोघी गोष्ट असले तर तुम्हाला नक्कीच हप्ता मिळणार, काही प्रॉब्लेम नाही आहे. जर तिथं डिॲक्टिव्ह असेल तर तुम्ही सर्वात अगोदर त्या बँकेत जाऊन आधारचे कॉपी देऊन तुम्ही ॲक्टिव्ह करून घ्या. त्याचंच हेच कारण आहे की ते डिॲक्टिव्ह असल्यामुळे हप्ता येत नाही. त्यानंतर तिसरं कारण हे आहे की सर्वात अगोदर तुमचं बँकची जे बँक खातं आहे त्याची KYC करून घ्या. तुम्हाला माहीत नसेल तर दरवर्षी बँक खात्याची KYC करायची असते आणि ह्या हप्ते वितरणच्या कालावधीमध्ये अगर KYC नाही केली तर खाता बंद होतो आणि असं झाल्यानंतर जे हप्ते टाकतात आणि ते टाकल्यानंतर आपलं खातं बंद असलं तर ते परत रिटर्न जातात आणि रिटर्न गेल्यावर हप्ता पुन्हा मिळत नाही. तर ह्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर कितीक महिला बँक खातं चेंज करीत राहतात तर त्यामुळे सुद्धा तुमचे हप्ते अटकून जातात. हप्ता तुम्हाला मिळतो पण तुमच्याकडे 3 अकाउंट असेल तर तुम्ही आता नवीन अकाउंट खोललं आहे चौथं, तर तुमचे जे पैसे आहेत ते चौथ्या अकाउंटमध्ये येणार. तुम्ही दुसऱ्या अकाउंटमध्ये शोधत आहात की ह्या खात्यामध्ये एंट्री पडली नाही, पण तुमची एंट्री तर चौथ्या खात्यामध्ये पडलेली आहे. समजलं? तर ह्या गोष्टीमध्ये सुद्धा असा प्रॉब्लेम येऊ शकतो. आता हे सगळे 4 जे नियम आहेत त्या नियमामध्ये तुम्ही बसत आहे तर नक्की तुमच्या खात्यामध्ये पैसे येतील. आता दुसरे कारण आपण समजून घेऊया की हप्ते नाही मिळाले त्याचं नेमकं कारण काय आहे किंवा कशामुळे नाही मिळालं. आपल्या लाडक्या बहिणींचे जे नियम आहेत त्या नियमामध्ये जर महिला बसत असेल तर नक्की त्यांना हप्ता मिळणार. आता ज्या महिलांकडे 4 चाकी वाहन आहे त्यांना हप्ता मिळणार नाही. ज्या महिलांच्या घरी इन्कम टॅक्स रिटर्न भरत आहे तशा महिलांना हप्ता मिळणार नाही. काही महिला गेल्या वर्षी 64 एजच्या होत्या पण आता 64 क्रॉस करून 65 चालू झालेलं आहे, तर तशा महिलांना हप्ते मिळणार नाही. कागदपत्र तुम्ही जे चुकीचे दिलेले आहेत त्यामुळे सुद्धा हप्ते आलेले नाहीत. तर काही महिला सरकारी नोकरी करून सुद्धा लाडक्या बहिणीचा लाभ घेत होते तर तशा महिलांचं सुद्धा आता हप्ते बंद झालेले आहेत. म्हणूनच सरकारने जे KYC केलेली ती बंधनकारक ह्यासाठीच केलेली. KYC केल्यानंतर जे आपले मिस्टरांचं आधार कार्ड टाकल्यानंतर सगळे डिटेल्स सरकारपर्यंत पोचली आणि त्यानंतर खूप सारा मोठा आकडा समोर आला. तेवढे महिला अपात्र झाले, हे सगळं तुम्हाला माहीतच असेल. तर हे सगळे नियमामध्ये ज्या महिला बसलेल्या आहेत त्यांनाच हप्ते चालू आहेत. आता हे सगळं तुमचं क्लिअर असेल तर तुम्ही घाबरायची गरज नाही. तुम्हाला नेक्स्ट हप्ता जो येणार आहे मे महिन्यामध्ये त्यामध्ये मार्च, एप्रिल, मे हे तिन्ही हप्ते तुम्हाला एकत्र तुमच्या खात्यामध्ये जमा होतील. तर लाडक्या बहिणींनो, आज पण वितरण सुरू आहे. आले तर आज तुम्हाला येऊ शकतात, नाही आले तर काळजी करायची गरज नाही आहे. तुम्ही पात्र आहात, निकषात बसत आहात तर नक्कीच तुम्हाला हप्ते मिळतील. महत्त्वाचा व्हिडिओ आहे, जास्तीत जास्त पुढे शेअर करा आणि काही प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारू शकता. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सांगते. तोपर्यंत बाय बाय, थँक्यू, जय हिंद.